शेतकरी मित्रांनो नमस्कार. राष्ट्रच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपला ही जी लागण आहे तर ती आज जवळपास 130 दिवसाची झालेली आहे. आता 4-5 कांड्या 5-6 कांड्या आहेत. बाळबांधणीच केल्या, अजून मोठी बांधणी काही ह्या प्लॉटमध्ये अजून केलेली नाही. पण तत्पूर्वी ऊसामध्ये असे बरेच मरकेसारखे कोंब आहेत. हे इथं दिसतात बघा, आपण काढलेले. आता मरकेसारखे कोंब म्हणजे काय, ह्याच्यामध्ये बघा ह्याचा सुरळी ऑटोमॅटिकच सुकायला चालू होते, कुठल्याही प्रकारची कीड वगैरे खाली नसताना, आहे का. जर तुम्ही बघितलं तर सुरळी फक्त सुकायला चालू झाले. आणि असे बरेच कोंब प्रत्येक गड्ड्यामध्ये आहेत. आणि ते ठेवून पण काय उपयोग नाही, म्हणजे खाऊन परत मरून जाणार आहेत ही ऊस. म्हणून आपण हे काढून घ्यायचं सध्या काम शेतामध्ये करतोय. आणि परत आपण ह्याच्यामध्ये माती लावणार आहे ऊसामध्ये. आता हे काढून घेण्यामागचा आपला उद्दिष्ट काय, हा बियाणे प्लॉट आहे मित्रांनो. आणि जसं मी मागे सांगितलं तसं हे बघा, साधा नुसता हात जरी लावला तरी मोडून येते. हे बघा, बघितलं म्हणजे जवळपास ते मेल्यातच जमा आहे. हे बघा ह्या गड्ड्यामध्ये पण आहे. हां, तर हे कोंब मेल्यातच जमा आहेत, पण ठेवून काय उपयोग नाही. म्हणजे काढून घेतलं तर माती तर योग्य पद्धतीने व्यवस्थित अजून आत जाईल. म्हणून आपण हे कोंब काढायचं सध्या काम करतोय. मला वाटतंय जास्त काय नाही, 1-1.5-2 हजार रुपये एकरी खर्च येईल, पण चांगले सशक्त ऊसच आपण आपल्या शेतामध्ये राहतील आणि बारीक सारीक कोंब सगळे निघून जातील. म्हणून आपण हे काम करतोय. आबा किती दिवस झालं चालू आहे? काल निम्म झाले, आज आणि 1-2-3 गडी आला असतं. म्हणजे आज पूर्ण किती गडी होतं काल? काल 3 गडी होतं आणि आम्ही दोघं, म्हणजे 5 जणांत निम्म रान झालं का? निम्म रान झालं. म्हणजे 1 एकर झालं म्हणा 5 जणांत. आपलं 2 एकर वावर आहे. 2 एकर वावर आहे. बरं. आणि आत फिरताना आता ऊसाची कंडिशन कशी वाटते? एकसारखी जाडी आहे. कोंब 8, 7, 8, 8, 9, 8 आहेत. ऊस तयार ऊस आहेत. आता तयार ऊस 3-3, 4-4 कांड्या तयार आहेत. बरोबर. हे काय का काढायचं? ही ऊसाची जाडी वाढवते. आता हाय या ऊसाची जाडी वाढवते. ह्याचा ऊस तयार होणार काय? आणि ह्याचा ऊस तयार होत नाही, म्हणून तर आम्ही ही काढायला लागलो. ही आणि 15 दिवसात पूर्ण वळते, वाळून जाते सगळं. वळून जाते. बरं. माती लावताना काय फायदा होईल त्याचा? माती लावताना माती पूर्ण ऊसात पूर्णपणे हे सगळं बेचरं काढल्यानंतर. बरं 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 बरं. म्हणजे हे अशा पद्धतीनं सध्याची कंडिशन आहे. आता बघा ह्याच्यामध्ये हो का, हे आहे एकदम मरक आहे. हे वरनं नुसतं हातानं ओढलं तरी निघून येते, अशी परिस्थिती आहे. आता ह्या एका गड्ड्यामध्ये बघा ऊसाची संख्या किती आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 ऊस आहेत. पण ॲव्हरेज बरं बघितलं तर पलीकडच्या गड्ड्यात आबा किती आहेत मोजा त्या तुमच्या? तुम्ही काढायला त्यात किती ऊस आहेत मोजा बरं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ऊस. हां, आता ह्या ठिकाणी 7 आहेत. आता ह्या ठिकाणी थोडे ऊस बघा कमी आहेत. 4 ऊस, 4 ते 5 ऊस आहेत ह्याच्यामध्ये. पलीकडच्या गड्ड्यामध्ये कमी आहेत. तर असे जर आपण काय करतो, एक ॲव्हरेज मेंटेन राहिलं पाहिजे. म्हणजे ही 5 फुटाची सरी आहे पूर्ण मोठी, आणि ह्या 5 फुटाच्या सरीमध्ये रनिंग 10 फुटामध्ये 50 ऊस राहिले पाहिजेत, हे आपलं टार्गेट आहे. आणि त्या पद्धतीनं मग आपण संख्येचं नियोजन करतोय. मग काही ठिकाणी जास्त ऊस असतील तर 8, 9, 10 ठेवावं लागतात. काही ठिकाणी कमी असतील तर मग थोडे जास्त ऊसाची संख्या ठेवावं लागतात. इथं बघा आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आहेत. आणि इथं 1, 2, 3, 4 ऊस आहेत. पलीकडच्या बाजूला 5 ऊस आहेत. अशा पद्धतीनं संख्येचं नियोजन आपण काय करतोय, रनिंग 10 फुटात कमीत कमी एक 50 ऊस शिल्लक राहतील, अशा पद्धतीनं इथं आपण संख्येचं नियोजन करतोय. तर मित्रांनो, हे सगळं करण्यामागचा उद्देशमध्ये कोंब काढणे, खाऊन मरतंय ते मरण्यापेक्षा आधीच त्याला काढून टाकणं, आणि त्याच्यामुळं बाकीच्या कोंबांना सपोर्ट लागतो आणि माती पण ह्याला आपली चांगली लागायला मदत होणार आहे. तर ही सध्याची ऊसाची कंडिशन बघा, ही अशी आपली सध्याची ऊसाची कंडिशन आहे. एकदम सुंदर आहे. पावसात सापडलेला प्लॉट मित्रांनो. बरंच पावसामध्ये त्रास झाला प्लॉटला, पण त्याला ताळ्यावर आम्ही आणला आहे. ही अशी परिस्थिती सध्या प्लॉटमध्ये आहे. जाडी वगैरे बघितली ऊसाची तर सुंदर जाडी आहे. तर पुढच्या कोंब जरा धरून पाठ दाखवा बघा जाडी. हां,
चांगली जाडी आहे. अशी परिस्थिती आहे मित्रांनो सध्या. तर हे विरळणीचं काम तुमचे पण जर आडसाली लागवडी जर ह्या परिस्थितीमध्ये असतील तर जरूर हे विरळणीचं काम तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये मित्रांनो मला वाटतंय करून घ्या. त्याचा फायदा काय होईल बघा. विरळणी जर आपण योग्य पद्धतीने केली तर मी सांगितलेल्या गोष्टी म्हणजे जाडी येणं, खाऊन मारणारे फुटवे आधीच काढून टाकणं आणि हे जर फुटवे काढून टाकले तर त्याचा फायदा आपल्याला ऊसाच्या उत्पादनामध्ये पण येतो. पण बाळ बांधणी केल्यानंतर मोठ्या बांधणीच्या दरम्यान हे जर आपण काम केलं तर याचे फायदे आपल्याला चांगले जाणवतील. तर अशा पद्धतीने करा. जाडी ऊसाला चांगली येईल आणि माती देखील ऊसाला चांगली लागेल. जर कोणाच्या लागण्या असतील ह्या अवस्थेत तर हे ऑपरेशन जरूर फॉलो करा. जर आपण मात्र बियाण्यासाठी जर आपला प्लॉट नसेल आणि आपण पूर्णपणे ही जी लागण आहे ती कारखान्याला घालण्यासाठी करणार आहात तर तुम्ही पाचट देखील आत्ताच काढू शकता. म्हणजे हो का, हे अशा पद्धतीने पाचट तुम्ही सोलून घेऊ शकताय खालच्या बुडातलं. इथं जर आबा एक गड्डा सोलून द्यावा बुडातला, हे बघा, ते बुडातलं पाचट अशा पद्धतीने पण तुम्ही काढू शकताय.